सरपंच भास्कर बनकर हे संघर्षशील व्यक्तिमत्व आहे. ग्रामपालिकेत आल्या आल्या विकासाच्या कामांची शृंखला सुरू केली. तालुक्यात आज त्यांच्या कामाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. समाजकारणात आणि राजकारणात कोणी अमरपट्टा घेऊन येत आलेला नसतो. नाना, तुमचं काम ही तुमची ओळख बनली आहे. पिंपळगावच्या हृदयात तुम्ही आहात. निफाड एज्युकेशन शैक्षणिक संस्थेच्या विकासात नव्या पिढीला आपलंसं केलं आहे. आपण म्हणजे दूरदृष्टी आणि भविष्याचा वेध घेणारा नेता आहात. माझ्यासारख्या असंख्यांचे प्रेमस्थान आहात. नाना, समाजाला तुमची गरज आहे. नव्या पिढीला दिशा देण्याचं, उभं करण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे. भास्कर बनकर यांच्याजवळ आहेत. त्यांच्या आयुष्यात संघर्ष असतो. तीच माणसं समाजभिमुख असतात, असे विचार निफाड तालुक्याचे माजी आमदार अनिल कदम यांनी मांडले. पिंपळगाव बसवंत ते ग्रामपालिकेचे सरपंच भास्करराव बनकर यांच्या 67व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते बोलत होते. मुंबई आग्रा महामार्गावरील प्रमिला लॉन्स येथे संध्याकाळी 7 वाजता संपन्न झालेला अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला. यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत करून अध्यक्षीय सूचना केशवराव बनकर यांनी मांडल्या, तर प्रास्ताविक मनोगत रामराव डेरे यांनी केले. अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नाशिक मर्चंट बँकेचे चेअरमन व विद्यमान संचालक सोहनलाल भंडारी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर सत्कार मूर्ती सरपंच भास्करराव बनकर व मातोश्री श्रीमती चंद्रभागाबाई बनकर, निफाडचे माजी आमदार अनिल कदम, निसाकाचे माजी चेअरमन माणिकराव बोरस्ते, जिल्हा औद्योगिक संघाचे प्रकाशबापू कवडे, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट शांताराम बनकर, प्रणव पवार, योगेश महाजन गवरे, पिंपळगाव बाजार समितीचे संचालक गोकुळ गीते, पंढरीनाथ देशमाने, रावसाहेब मोरे, माधवराव डोमसे, चांदवड बाजार समितीचे सभापती संजय जाधव, सचिन पिंगळे, अजय ब्रह्मेचा, प्राध्यापक PR मोरे, सोमनाथ मोरे, रमेश घुगे, अनिल बोरस्ते, महावीर चोपडा, सुहास मोरे, अतुल शहा, उपसरपंच किशोर मोरे, चंद्रभान बोरस्ते, ललित मोदी, विलास बोरस्ते आदींचे मान्यवर नेता मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरून सोहनलाल भंडारी म्हणाले की पिंपळगाव बसवंतच्या विकासात भास्करराव बनकर यांचा सिंहाचा वाटा आहे, मोठा वाटा आहे. भास्करराव बनकर ज्या संस्थेत जातात आणि ज्या पदावर बसतात ते पद मोठे होते, त्या पदाची नक्कीच उंची वाढते. नानांच्या परिवाराशी आमच्या परिवाराचे वडिलांच्या काळापासून मोठे स्नेहाचे संबंध आहे आणि ते अजूनही टिकून आहेत. भास्करराव बनकर हे कार्यकर्त्यांसाठी झटणारा नेता आहे. तर आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्काराला उत्तर देताना सरपंच भास्करराव म्हणाले की आज सर्व जातीच्या धर्माच्या मित्रांनी माझा वाढदिवसाचे नियोजन केले. सर्वांना सोबत घेऊन ग्रामपालिकेत आजपर्यंत 30 कामं झाली. 6 कामं प्रगतीपथावर आहेत. समाजभिमुख कामं करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. ज्या संस्थेत मी जातो तिथं काम करताना त्या कामांना मी न्याय देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी कठोर निर्णय घ्यावा लागतो. येणाऱ्या पुढील कामात मी पुस्तक लिहिणार आहे. राजकीय कारकिर्दीचा लेखाजोखा मांडणार आहे. पिंपळगाव बसवंतकरांनी मला फार प्रेम दिले, त्यासाठी मी 10 तास काम करतो. आपण सर्व मित्रांनी, नागरिकांनी, जनतेने मोठे सहकार्य केले आहे. याही पुढे आपले प्रेम, सहकार्य आणि ऋणानुबंध असाच ठेवा, असे आवाहन त्यांनी त्या प्रसंगी पिंपळगाव बसवंतकरांना केले. बनकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे नातू चिरंजीव शाहू बनकर, PR मोरे, पिंपळगाव बाजार समितीचे सदस्य गोकुळ गीते, कांदा व्यापारी अतुल शहा, नाशिक जिल्हा औद्योगिक संघाचे संचालक प्रकाश कावडे, मविप्र माजी संचालक सचिन पिंगळे यांनी मनोगत व्यक्त करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी तालुकाभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व मित्रमंडळी उपस्थित होते. त्यात पिंपळगाव ग्रामपालिकेचे सदस्य, सोसायटीचे सभापती दिलीपराव मोरे, उपसभापती अनिल बनकर, रामराव डेरे, सुरेश खोडे, चंद्रकांत बनकर, सोमनाथ मोरे, विनायक खोडे, विजय देशमाने, आशिष बागुल, दत्तात्रेय देवकर, शोभा बनकर, हिराबाई खोडे, नितीन कर्डेकर, केशवराव बनकर, हर्षल जाधव, दत्तात्रेय जाधव, कौस्तुभ तळेकर, संजय वाघ, इक्बाल शेख, रामराव डेरे, रामराव बनकर, दत्तू जाधव, उद्धवराव निरगुडे, शिवाजी निरगुडे, समीर जाधव, अरविंद जाधव, रमाकांत जाधव, कांतीलाल पटेल, मिलिंद चव्हाण, उत्तमराव निफाडे, चंद्रकांत बनकर, दिनेश अनारसे, प्राचार्य प्रकाश भंडारे, दिलीप मोरे, सुधाकर मिंगणे, SK पाटील, राजेश पाटील, राहुल बनकर, सुरेश खुडे
अनिल हंडोरे, संजय हंडोरे, अविनाश देशमाने, अरुण महाले, लक्ष्मण खोडे, भाऊसाहेब पाटील, सुनील वाघ, ग्रामपंचायत सदस्य विनायक खोडे, केशवराव बनकर, दशरथ मोरे, दत्तात्रेय मोरे, अमोल बागुल, सत्यजित मोरे, भारत मोगन, सोनाली जाधव, रेखा लबडे, हिराबाई दळवी, प्रतिभा बनकर, सपना बागुल, सत्यभामाबाई बनकर, बापूसाहेब आयरे आदींच्या मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संजीव देशमुख व श्रीमती वैद्य यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. बसवंत NS3 डिजिटल, पिंपळगाव.